नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. GDPचे काही आकडे आता शासनाच्या वतीनं प्रकाशित झालेले आहेत आणि त्याच्यावर मोठी चर्चा चालू आहे. उद्या आम्ही ॲनालायझर न्यूजवरती ह्याच्यावरती एक व्हिडिओ करतो आहे. पण ह्या सगळ्या आकड्यांमधला एक जो सगळ्यात मोठा काळजीचा आकडा आहे तो शेतीविषयक जी वाढ आहे ती फारशी होत नाही. आपल्याकडे इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर असं ढोबळमानानं आपण 3 ह्याच्यामध्ये त्याची विभागणी करतो. तर त्याच्यामधला जो शेतीचा जो विषय आहे तो नेहमीच काळजीचा राहिलेला आहे आणि जितकी वाढ अपेक्षित होती. खरं तर मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी गुजरातचा ॲग्रिकल्चरल GDPचा आकडा 4च्या पुढे नेऊन दाखवलेला होता आणि ते एक पद्धतीनं फार मोठं रेकॉर्ड असं मानलं जात होतं. आता मी हा विषय का घेतो आहे की जो अवकाळी पाऊस पडला, मान्सून पूर्व पाऊस पडला, मान्सूनचंही आगमन लवकर झालं आणि या सगळ्यातून खरीपाची जी पेरणी होती तिचं वेळापत्रक जरा बिघडलं म्हणण्याच्या पेक्षा अडचणी समोर आल्या. योगायोगानं आता पाऊस थांबलेला आहे, उघडीप आहे आणि पेरणी जरा व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे. आता नेमकं ह्या ठिकाणीच हा विषय आपल्या एकूण GDPशी ॲग्री GDPशी जाऊन पोहोचतो. GDP जेव्हा आपण म्हणतो, इंडेक्स जेव्हा तो आपण सांगतो तेव्हा विकासाचा सगळा जो दर मोजलेला असतो त्यामध्ये तुमच्याकडे आधी काय होतं आणि नंतर काय ह्या तुलनेमध्ये झालेली वाढ. आता शेतीच्या बाबतीमध्ये 2 अडचणी जगापेक्षा आपल्या वेगळ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जितकी लोकसंख्या आपली 70 कोटीच्या जवळपास शेतीवरती अवलंबून आहे, जगामध्ये कुठेही नाही. म्हणजे एकरामध्ये जास्त उत्पादन काढणे आणि त्या प्रत्येकाच्या मागं कमी मनुष्यबळ लागणे हे युरोप असो किंवा अगदी दक्षिण आफ्रिकेतले ब्राझीलसारखे सुद्धा काही देश असो, ऑस्ट्रेलिया असो, अमेरिका असो, या सगळ्या ठिकाणी फार कमी लोकसंख्या ही प्रत्यक्ष शेतीशी संबंधित असल्यामुळे तेव्हा जेव्हा त्यांचे शेतीचे आकडे कमी जास्त होतात त्यांना फारसा फरक पडत नाही. एकूण त्यांच्या उत्पादनामध्ये त्याचा जो वाटा जसा कमी आहे तशी लोकसंख्या पण कमी असल्यामुळे तो काळजीचा विषय तेवढा राहत नाही जेवढा आपल्याला आहे. भारतामध्ये उलटं आहे. समजा शेतीचा दर कमी राहिलेला आहे आणि बाकीचे सगळे चांगले आहेत म्हणजे निभेल असं आपल्याकडं का होत नाही, कारण की आपल्यालाही 70 कोटी लोकसंख्या त्याच्यावरची पोसायची. बाहेर असं होतं की ती लोकसंख्या कमी असल्यामुळे शेतीमध्ये काही जर नुकसान झालं तर त्याच्यामध्ये माणसाला केंद्रीभागी ठेवून त्याचं ते नुकसान भरपाई माणूस ओरिएंटेड, म्हणजे किती क्षेत्राचं नुकसान झालं आणि त्या सगळ्या क्षेत्राच्या भरपाईपेक्षा त्या माणसाला सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला तेवढी मदत केली तर तो त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे बाहेरच्या देशात. आपली बोंब अशी आहे की लोकसंख्याच इतकी मोठी आहे त्याच्यामुळं आपल्याला जो बाहेरच्यांनी केला आहे त्याच्यापेक्षा वेगळा विचार पहिल्यांदा असा करावा लागतो की जेव्हा जास्त लोकसंख्या आहे तेव्हा त्या क्षेत्राची तुम्ही त्याचा गळा नाही घोटला पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीचं पावसानं हुलकावणी दिली, म्हणजे आधी पडला आणि नंतर आता उघडीप मिळालेली आहे, अशा काळामध्ये तुम्हाला जो पहिला मुद्दा समोर येतो की जी सगळी आभाळाखालची शेती आहे, आसमानी संकट ज्याला म्हणतो, ती सगळी शेती आपल्याकडं बहुतांश असल्यामुळे पहिला सगळ्यात गंभीर मुद्दा जो समोर येतो तो ही जी सगळी कोरडवाहूची पिकं आहेत, त्याच्यामध्ये कापूस आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये डाळी आहेत आणि कडधान्य आहेत. तेलबिया पण सोयाबीनसारखे आहेत, कापूस आहे. म्हणलं ना, हे जे सगळे कोरडवाहूचे पिकं आहेत ह्या कोरडवाहूच्या बाजारभावाच्या बाबतीमध्ये काहीही म्हणजे काय म्हणता येईल त्याला की हस्तक्षेप करून त्यांचे भाव पाडण्याचं जे षडयंत्र वारंवार केलं जातं ते करता येणार नाही, करू नये. जर तुम्हाला ही सगळी खरीपाची शेती आणि त्याच्यावर अवलंबून असलेली सगळ्यात मोठी लोकसंख्या ही जर सांभाळायची असेल आणि मग त्याचा परिणाम तुमच्या ग्रोथ रेटमध्ये, आता जो सुद्धा 6.5 ग्रोथ रेट GDP सांगितलेला आहे 4 वर्षातला, त्यातल्या त्यात कमी आहे. खरं तर तो एकूण चांगला आहे, जगाच्या तुलनेनं पण चांगला आहे, पण आधीचे जे तुमचे आकडे होते त्याच्यापेक्षा तो कमी आहे. आणि हा कमी असण्यामध्ये एक फार मोठा घटक आहे तो ॲग्रिकल्चर. म्हणून जो पहिला मुद्दा समोर येतो की आत्ता पडणारा जो पाऊस आहे त्याच्यावरची जी पहिली खरीपाची शेती जीच प्रामुख्याने भारतभर केली जाते, नंतरची पाण्यावरची शेती कमी भागामध्ये केली जाते, कमी लोकसंख्या त्याच्यावरती अवलंबून आहे, निगडीत आहे त्याच्याशी. म्हणजे पहिला मुद्दा की हे सगळे जे कोरडवाहूचे पीक आहेत त्याच्यामध्ये कापूस आहे, त्याच्यामध्ये तूर आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये डाळी आणि बाकी काही कडधान्य आहे. त्याच्यातले डाळीमधले तूर प्रमुख, हरभऱ्याची डाळ वगैरे नंतर पाण्यावरचं पीक म्हणून दुसऱ्या म्हणजे रब्बीच्या हंगामात घेतली जाते. म्हणून पहिला मुद्दा आम्हाला आवर्जून आत्ता ह्या पेरणीच्या तोंडावरती समोर ठेवायचा की ह्या ज्या सगळ्या कोरडवाहूच्या पिकांच्या
भावाच्या बाबतीमध्ये जगाच्या पातळीवरती जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची शक्यता आहे तेव्हा तो भाव पाडण्याचं षडयंत्र केल्या जाऊ नये. मग तसं केलं तर त्या क्षेत्रामध्ये काहीतरी पैसा येईल, त्या क्षेत्रामध्ये वाढ होईल. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की तुरीच्या डाळीचे भाव 16-17 मधली गोष्ट आहे, 50, 55, 60वरून एकदम 250 रुपयावर गेले. नंतरचा पाऊस चांगला पडला, याचा परिणाम असा झाला की तुरीचं बंपर पीक आपण घेऊन दाखवलं. फक्त 2 प्रेरणा होत्या, एक तर निसर्गानं साथ दिली आणि दुसरं म्हणजे त्याला भाव चांगला मिळाला होता. म्हणजे ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे की कधीही बाजारामध्ये जेव्हा त्या पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता होती, दुसरी कुठलीही योजना न राबवता तुम्हाला त्या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. त्याच्यातला दुसरा एक मुद्दा हे करण्यामागे विशेषतः सोयाबीन, आपल्याकडं खाद्यतेलाची कमतरता आहे. संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बाहेरच्या शस्त्रावरती अवलंबून न राहता आपल्याकडे मेक इन इंडिया केलं किंवा इम्पोर्ट करणारा भारत आता एक्सपोर्ट करायला लागला यंत्रसामुग्री. आताच्याही फायनान्शियल ह्या आकड्यांमध्ये संरक्षणविषयक जे सगळे उत्पादन आहे त्यांचा फार मोठा आकडा आलेला आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या नंतर खालोखाल संरक्षणविषयकचा आकडा आलेला आहे. आमचा दावा असा आहे की जर तुम्हाला एवढी काळजी वाटते आणि आपल्या सैन्याची शस्त्रास्त्र इथं बनवलेली असावीत, आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं डोकं लागावं आणि आपल्या त्या सगळ्या सैनिकांनी ती चांगल्या पद्धतीनं वापरावीत, यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्या प्रत्यक्ष आताच्या परवाच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्यातून दिसून पण आलं. मग आपण ही शेतीमधल्या खाद्यतेलाच्या बाबतीत का नाही करत? सोयाबीनचं उत्पादन वाढावं यासाठी सगळ्यात मुख्य प्रेरणा सोयाबीनच्या भावाची. मग त्या सोयाबीनच्या भावाचा गळा पोल्ट्रीवाले म्हणणार म्हणून त्यांच्या नावाखाली सोयाबीनची पेंड आयात करून भाव पाडायचे, किंवा बाकीचे कोणी पशुखाद्यवाले सुद्धा म्हणणार त्यांना काही कुठल्या कारणानं सोयाबीनचं हे पाहिजे असेल तर त्याच्यासाठी म्हणून. मग तुम्ही मुठभर लोकांच्या हितासाठी म्हणून बहुतांश असे जे सगळे सोयाबीन म्हणजे खाद्यतेलाचे शेतकरी त्यांचा गळा का धरता, जी देशाची गरज आहे? आणि जर तुम्ही खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये स्वयंस्फूर्त झालात तर तुमची परकीय चलनाची गरज संपेल ना. जे परकीय चलन बहुमोल असं आपण खर्च करून ते आयात करतो. दुसरं खाद्यतेलामध्ये कापूसही येतो, म्हणजे कापसाची जी सरकी आहे तिचं जे तेल निघतं ते खाद्यतेल आहे. परत या कापसाच्या भावामध्ये जेव्हा तुम्ही त्याचा गळा दाबता टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या नावाखाली म्हणून, ही सगळी मी कोरडवाहूच्या पिकाच्या बाबतीतलं सांगतोय. आत्ताची जी पेरणी आता सुरू होते त्याच्या बाबतीतलं सांगतोय मी. जर तुम्ही ते नाही केलं आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बीटी कॉटन सारखे जे स्वतः मोदींनी केलेले, स्वतः मुख्यमंत्री असताना गुजरातचे, जे आता पंतप्रधान असताना त्यांचा हात पाणलेले आणि त्यांना करता येत नाहीये. म्हणून जो पहिला मुद्दा गांभीर्यानं आता समोर येतोय तो की जी काही कोरडवाहूची पिकं आहेत त्यांचा गळा दाबणं बंद करा. ते देशाच्या विकासाचं इंजिन ठरू शकतात. आत्ताचा सध्या जो अडथळा आहे तो त्याच पद्धतीनं आहे. पाऊस उघडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केलेली, हे मोठं आशादायी चित्र आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. उघडे पाऊस उन्हाची चाहूल, पेरणीची भूल पडलेली, शतशतकांचा हाचा आहे फेरा, आशावाद खरा माणसाचा. पुन्हा पुन्हा चाले मातीशी जुगार, मानतो ना हार चिवट हा. ओला की कोरडा कसाही दुष्काळ, कठीण हो काळ कितीही तो. कुणब्याची जिद्द करीतसे मात, पोशिंद्याची जात वंदनीय. स्वप्नही रुजते रुजताना दाणे, बहरते जिणे म्हणूनच. कांत कुणबी हा बाप अन्नदाता, हात जोडू आता मनोभावे, हात जोडू आता मनोभावे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो ही सगळी खरीपाची पेरणी करतो आणि इतक्या मोठ्या लोकसंख्ये ज्याच्यावरती अवलंबून आहे असा हा सगळा मातीमध्ये रुतून बसलेला शेती अर्थचक्राचा गाडा प्राणपणानं काढायचा प्रयत्न करतो. आपण त्याला मदत जर करता नाही आली तरी एक वेळ ठीक आहे, पण त्याच्यावरती पुन्हा ओझं टाकून किंवा अडथळे तरी किमान आणू नका. आज परिस्थिती अशी आहे की ही जी सगळी कोरडवाहू पिकं आसमानी संकटामध्ये सापडलेली आपण एक वेळ समजू शकतो, पण ही जाणीवपूर्वक सुलतानी म्हणजे सरकारी धोरणाच्या संकटामध्ये सापडलेली आहे. त्यामुळे ज्या कोणाला ह्या विषयामध्ये किमान गोडी आहे, आस्था आहे, अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे, त्यांच्यापुढं आम्ही हा मुद्दा गांभीर्यानं ठेवतो आहोत की ही जी कोरडवाहूची पिकं आहेत त्याच्यामध्ये कापूस आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये डाळ आहे, त्याच्यामध्ये कडधान्य आहे. हे चारही पिकांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने ह्यांच्या भावाच्या बाबतीमध्ये जागतिक पातळीवरती जेव्हा केव्हा वाढ होते त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना मिळू द्या.
किमान काहीतरी जास्तीचे सरप्लस पैसे त्या शेतीमध्ये येऊ द्या, म्हणजे तो जो अर्थचक्राचा रुतलेला गाडा आहे तो पुढे जाईल. आणि आपण जे ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये खरं तर ह्या शेतीला मोकळं केल्याच्या नंतर हा आपला जो ग्रोथ रेटचा आकडा आहे 6.5, 7, 7.5, 8पर्यंत जातो आहे, तो 9पर्यंत जातो आहे, तर मला खात्री आहे जर आपण शेतीला मोकळं सोडलं तर हा आपला विकास दराचा आकडा 10%च्या पण पुढं जाऊ शकतो. इथेच थांबूया. धन्यवाद.